हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सध्या माझी इतकी धावपळ होतीये, हे माझं बिझी शेड्यूलने मला पूर्ण असं हादळून टाकलेलं आहे. कारण कधी सकाळ होते, कधी क्लासेस संपतो, मी कधी तिकडे जाऊन काहीतरी इंटरेस्टिंग शिकते, तेच मी संध्याकाळी प्रॅक्टिस करते आणि कधी परत दुसरी सकाळ होते हे मला समजतच पण नाही. ट्रस्ट मी गाईज, ही धावपळ मला इतकी आवडती की बस. कारण हे जे मी करते, हे मी माझ्या पसंतीने करते आणि मला तर कधी-कधी असं वाटतंय की भाई साहब, मी इस इथे सज्जन को कसं काय क्या पोहोचली तकलीफ है आहे? भाई। लाइक मैंने सपने में भी सोचा नहीं था की मेरे अब्बा-अम्मी मान जाएंगे इस करियर के लिए. आणि माझे पप्पा इतके स्ट्रिक्ट आहे ना, की मी कधी विचारच नव्हता केले, की ते माझ्या अशा करियरला सपोर्ट करतील. आय डोंट नो, बहुतेक माझे ग्रह बदललेले आहे. पण तुम्हाला काय वाटतं हे सोपं होतं? नहीं, अब्बा ऐसे नहीं माने. मैंने बहुत कोशिश की भाई. मैं लिटरली भीक मांगने लग गई थी. मी भीक मागितली आहे. नाही, मला करायचं तर याच्यातच करेल मी. And finally my dad supported my decision. Now I'm working hard to achieve my dream and bring the day closer when he feels truly proud of me. ओके, बस. सो आजपासनं मी माझा गुरुवारचा उपवास परत ठेवणं चालू केलेलं आहे. जे माझे जुने व्ह्यूअर्स असेल त्यांना माहिती असेल, की मी आधी थर्सडेला उपवास धरायची. बट मध्ये मी काही प्रॉब्लेम्समुळे सोडलेला होता. बट आजपासनं मी तो कंटिन्यू करते परत. आणि इथे मी कधीच विचार नव्हता केला, की माझे क्रॉप टॉप्स माझ्या भावांना ॲज अ टी शर्ट म्हणून यूज होतील आणि इथे खरंच यूज होत बरं, तर आईकडनं शिफ्टिंग व्हायच्या टायमाला माझं अर्धं सामान मामींकडे होतं. सो मला ते घ्यायचं होतं, तर मी तिकडे गेलेले. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.